झालं आमचं संध्याकाळचं नाही सॉरी दुपारचं जेवण. नाही आम्ही आता रोल बिल काय नाही करत आहोत, सिंपल एकदम तेच खायचा आणि असायचं. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज सुट्टीचा दिवस. सकाळी लवकर गेलो होतो खेळायला. दर्श खूप रडत होता कारण का त्याला घेऊन गेलो नाही खेळायला. त्याचं कारण आहे कारण का आज मस्कतला जायचं आहे दुपारच्या नंतर आणि दर्शला खेळायला घेऊन जायचं होतं. तर तो मला कॉल करत होता की मला का घेऊन गेला नाही. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर थोडं फ्रेश झालो. त्याच्यानंतर खालचे जे शेजारी ते आले होते घरी, त्यांच्याकडे थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. आता बघूया जेवणाचं काय मेनू आहे ते. थोडं जेवण करून रेस्ट करून त्याच्यानंतर निघणार आहोत कारण का रमजान चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर कुठे काय खायला मिळणार नाही. काय रेडी करतेस? अरेबिक लोक काय खातात सकाळचा ब्रेकफास्ट? चपाती मायोनीज किंवा क्रीम. वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस असतात, मायोनीज असतात. ते त्याच्यामध्ये फिंगर चिप्स टाकायची. फिंगर चिप्स म्हणजे बटाट्याचे उभे उभे खाप, ते फ्राय करायचे, त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याला मिक्स चपातीमध्ये सर्व मिक्स करायचं, रोल करायचं आणि एक ब्रेकफास्ट किंवा काय म्हणजे जेवण वगैरे होऊन जातं. असं वाटत असेल की अरेबिक लोक काय काय खातात, ते काहीच नाही खात. ते मसालेदार एकदम फिक्का खाना खातात, एकदम बिलकुल त्याच्यामध्ये बिलकुल म्हणजे तिखट नसतं. पण ते आता इथं राहून म्हणजे आपल्या लोकांना बघून ते आता थोडं शिकले. म्हणजे थोडा स्पायसी जरा टाकायचा, लाल मिरची पावडर नाही, ते क्रश टाकतात. रेड चिल्ली क्रश येते ना, ते टाकतात त्याच्यावर. ब्लॅक पेपर पावडर. बाकी जास्त काही कोण टाकत नाही. रात्री ती 12-12:30 1ला जेवलो तेव्हा सिंपल भुर्जी बनवून गेली. आणि माझ्या मैत्रिणीचे घरवाले आले होते, ते केनियाला गेले. तिचे आईले खूप आजारी आहे, तर त्यांना चपाती डेली द्यावी लागते. त्या सकाळी आमच्यासाठी फ्रेश व्हेजिटेबल घेऊन आले होते. आता त्यांना पण नाश्त्याला मी रोलिंग करून ती चपाती दिली, चहा दिला आणि आता आमचा म्हणजे तयार आहे. बस थोडंसं आता खाऊ, त्याच्यानंतर मस्कतला पण जायचं आहे. आणि मग दुपारी, कारण सकाळी नाही जाऊ शकत, विचार केलेला मंदिरात जायचा. पण काय आहे, रमजान चालू असल्यामुळे इथं फूड कुठं अवेलेबल नाही, म्हणजे जेवण नाश्ता काहीच नाही. कारण की सगळे हॉटेल रेस्टॉरंट बंद असतात. संध्याकाळी 5 वाजता ओपन होतील, ते पण फक्त पार्सल घ्यायची. पण पब्लिक प्लेस मध्ये नाही खायचं, जिथं माणसं वगैरे असतील तिथं बिलकुल नाही खायचा. कोण बघत नाही अशा ठिकाणी खायचा, कारण प्रत्येकाचे रोजे असतात तिथे. आणि हे दुबई किंवा कतार सारखं नाही आहे. दुबईला आणि कतारला आता पब्लिकली खायला सांगितलंय, म्हणजे कोणीही कुठे खाऊ शकतो. आणि इथं तसं नाही, त्याच्यामुळे म्हटलं की संध्याकाळी जाऊया घरनं खाऊन मस्तपैकी. आता मी दर्श गेला खाऊन, आम्ही आता दोघंच राहिलो, त्याच्यामुळे सिंपल खायचं आणि असायचं. झालं आमचं संध्याकाळचं नाही सॉरी दुपारचं जेवण. नाही आम्ही आता रोल बिल काय नाही करत आहोत, सिंपल एकदम तेच खायचा आणि असायचं. सिंपल जेवण, मस्त जेवण. रात्री 12:30ला येऊन किती 11:30 लागलो ना, 12ला 11:30 भुर्जीने चपाती बाहेरून घेतली. आता त्या अंकल आलेले, त्यांना नाश्त्याला रोलिंग करून दिले, मेयोनीज वगैरे लावून. आम्ही म्हटलं आता हाच खाऊया. तर मी मच्छी आणून दिली आहे. सुकी मच्छी काय आहे, मच्छी देत. आणि कसं वेगळं, प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल वेगळी आहे ना. केनियाची हे कसं सर्व फक्त काटे वगैरे काढून, म्हणजे जे लुलूमधून आणलेली, काय माहिती लुलूमधून आणलेलीच असं कटिंग करून. तर बस तोच हा सिंपल जेवण जेवायचा, थोडा रेस्ट करायचा आणि निघून जायचा. बरंच काम पण आहे. दर्शला बघत असेल तर दर्श नाही आहे, कारण दर्श त्याच्या फ्रेंड बरोबर गेलाय, खाऊन पिऊन मस्तपैकी गेलाय. असं नाही, उठल्याने त्याने सर्व लांबून करून खाल्लाय, त्याच्यामुळे दर्श नाही आहे. आणि मी थोडी बिझी होती कारण त्यांना चपाती येते. माझी मैत्रीण आहे ना, ती भरपूर एजवाली 55 वर्षाची आहे, पण चांगली आहे आणटी त्या. तर त्यांचेच मिस्टर येऊन गेले, कारण त्यांना चपाती द्यावी लागते. त्यांना उभं राहणार नाहीत. मी बोललो ओके, काय प्रॉब्लेम नाही. तर बस चला या जेवायला. कसं वाटलं जेवण तुला सांग?
पोट भरला लगेच. एक फक्त किती 2 का किती चपात्या बनवलेल्या? 6 बनवले, 6-7 होते. 6-7 होत्या, त्याच्यामधल्या 3 राहिले. म्हणजे फक्त दोघांमध्ये फक्त 4 चपात्या आणि पोट पूर्ण फुल झालं. कशामुळे? मायोनीज, त्याच्यानंतर क्रीम आणि फिंगर हे चिप्स. आता जे स्वीट पोटॅटोचे आहे, काय माहिती हा स्वीट म्हणजे आपल्या रताळ्याचे होते ते, कारण रताळ्याचे जरा एकदम नरम आणि बटाट्याचे जरा कडक होतात. थोडे एवढे नाही पण हा, आणि टेस्टला पण मस्त लागतात. छान आहे. थोडंसं वरती मीठ टाकलं ना, सॉल्ट टाकायला लागतो कारण ते कच्चे असतात पूर्ण. म्हटलं की हे लोक जास्त मसालेदार नाही, जास्त मीठवाला एकदम फिक्का जेवण खातात. आणि बॉईल बॉईल जरुरी आहे. मसाले पण नाही, ऑइल पण नाही जास्त. ऑइल लावलं आपल्याला तेल असं थपथपून पाहिजे वरती. थपथपून असल्याशिवाय करमत नाही. त्याशिवाय कसं वाटतं की हा रस्सा आहे, कालवण आहे म्हणून. कालची भुर्जी बनवली पण तशीच. अंकलनी फिश दिली होती. काय होती फिश रे? वाटतं सुकी मच्छीच ते मला वाटत होते. फ्रोझनचे म्हणून तसा काय टेस्ट होता. कठीण फ्रेशच, पण ती मोठी मच्छी आहे. मोठी मच्छी. आपण छोट्या मच्छी खातो ना गावाला. बटाटा टाकून बनवलं ते त्यांच्या हिशोबाने बनवलेलं, गुजराती टाईपने, तंजानिया टाईपने. ते जास्त तिखट खात नाही ना, म्हणून टोमॅटोची पेस्ट आणि त्याच्यामध्ये मिरची टाकतात फक्त, पण लाल पावडर नाही टाकत. मजा आली जेवण. पोट भरला. गोष्टला जाताना थोडं डब्यामध्ये एका पार्सल घेऊन त्याला जायला लागेल, कारण गाडीत जर बसून खाल्लं तर खाल्लं. चला रिंकू, काय करतेस? रिंकू, कपडे धुतेस? म्हणजे कपडे मशीनला लावले मी नाही. मग काय बोलतेस कपडे धुते? मशीन ऑटोमॅटिक नाही ना, मग ते क्लीन केलेले कपडे परत ड्रायला टाकायला लागतात. मग टाइम पास होतो. आता जायचं पण आहे, झोपायचं पण आहे. कंटाळा येतो. ठीक आहे, मग ते स्पिन कर. स्पिन झाले, पाणी काढून परत पाणी. ते ऑटोमॅटिकच बरे असं रे. याला सर्व आता आयता पाहिजे. पाणी पण आहे ना, ऑटोमॅटिक पाहिजे. वॉशिंग मशीन ह्याच्यात तेवढाच टाइम म्हणजे काय, त्यात टाकले मशीन स्पिन झाली. कपडे हाताने धुवायचे असतात. आपण कधी धुतो. दसचे सॉक्स, तुझे शूज, ते सॉक्स शूज, पुन्हा त्याने कधी कलरचे कपडे घाण असतात, मग ते धुतच. कधी शर्टची कॉलर सहसा नाही सुटत, तिला शॅम्पू लावला ना की मस्त क्लीन होत. कॉलरला थोडा शॅम्पू लावायचा आणि मग मस्त. ते बरोबर बोलतेस तू. कसं आहे बघ, परत 2दा-3दा पाणी काढून ते स्वच्छ केसाचे कपडे करायला. ते पावडर टाकतो ना, तर ते कसं बरोबर स्पिन करायला पाहिजे जास्त टाइम, म्हणजे ते विरघळून जाते, नाहीतर कपड्याला चिपकते ते कधी. कपडे टाकून परत संध्याकाळी येईल नाही. संध्याकाळी का उशीरच होईल. म्हणजे खाली जे राहतात ना त्यांच्या तिथे पाणी. हॉलमध्ये बाथरूम मध्ये जाऊन चिपकते. आपल्याला वाटतं आपल्याकडेच लिखी जातं, असं काय नसतं. सगळीकडेच असतं. गर्ल्समध्ये पण सेम सिच्युएशन आहे. ते काम कसं बरोबर व्यवस्थित केलं नसेल तर ते कसं होतं. काम केलं ना, तेच कन्फ्युज आहे की 6 महिने झाले काम केलेलं, मी लगेच कसा. त्यासाठी परत हा बाथरूम त्यांना फोडायला लागणार आहे. ते आम्हाला दुसरा रूम ते देते. मी तर बोलते आम्हाला हॉटेलचा रूम ते 4-5 दिवस. मी तोच बोलेन इथं जेवणाचं कोण हे करणार आहे परत 17 वेळा. काहीतरी पाहिजे ना आपल्याला. मग त्यांना रिक्वेस्ट करू की हॉटेलचा रूम द्या आम्हाला 4-5 दिवस. 4-5 दिवस तुला रूम देते राहायला. मस्त मजा, आराम दिसाल. बघूया आता याची सुट्टी पण येते ना, ईदची सुट्टी. 4-5 दिवस जातील खरं तर पूर्ण सगळी सेटिंग करायला. ते बोलत होते दुसऱ्या बिल्डिंग मध्ये बाजूच्या दिले, पण आता इथे बाथरूम एकच असल्यामुळे प्रॉब्लेम आहे की मग जर बाथरूमला वगैरे झालं तर जायचं कुठे. इथून थोडी लांब आहे. 4थ्या माळ्यावर आहे ती पण. 4थ्या नाही, सॉरी 2ऱ्या माळ्यावर आहे. आणि तुम्ही बघितली तर मी त्याला रिक्वेस्ट करणार आहे. त्याला रिक्वेस्ट मानायला लागणार आहे, कारण रिंकूला हॉटेलला राहायचे जाम खुश हाऊस आहे त्याच्यामुळे.